अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सिद्ध मंगल स्तोत्राचे संकल्पयुक्त पठण, त्याचे नियम आणि फळ हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. संकटे खूप मोठी असतील आणि मार्ग सापडत नसेल तर श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतातील सिद्ध मंगल स्तोत्र हे रामबाण उपाय ठरतो. पण हे स्तोत्र नुसतं वाचणं आणि संकल्प करून 11 किंवा 108 वेळा पठण करणे यात मोठा फरक आहे. आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत की शास्त्रोक्त पद्धतीने हे अनुष्ठान कसं करावं जेणेकरून तुम्हाला 100% याचं फळ मिळेल. तर संकल्प म्हणजे काय, तर आपल्या भाषेत किंवा विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं झालं तर संकल्प म्हणजे आपली इच्छाशक्ती एका विशिष्ट बिंदूवरती केंद्रित केलेली. तर जेव्हा आपण हातात पाणी घेऊन आपली इच्छा देवासमोर बोलून दाखवतो आणि स्तोत्र म्हणतो तेव्हा त्या ध्वनी लहरी ज्या आहेत थेट आपल्या उद्देशाला ब्रह्मांडातून ऊर्जा मिळवून देतात. तर हे 11 वेळा पठणाचं अनुष्ठान कसं करायचं, तर हे अनुष्ठान सहसा 21 दिवस किंवा 40 दिवस केलं जातं. तर कधी करायचं, पहाटे 4 ते 6 म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत करायचं. पद्धत कशी आहे त्याची करण्याची, तर श्रीपाद श्री वल्लभांच्या फोटोसमोर दिवा लावा, हातात पाणी आणि अक्षता घेऊन आपली अडचण मनोमन सांगा आणि संकल्प सोडा. त्यानंतर शांत चित्ताने 11 वेळा स्तोत्र म्हणा. हे अनुष्ठान छोटेसे वाटले तरी मानसिक शांतता आणि घरातील कलह दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. आणि 108 वेळा पठणाचे सिद्ध अनुष्ठान कसे, तर 108 वेळा पठण हे सहसा एका विशेष दिवशी, उदाहरणार्थ गुरुवार, पौर्णिमा किंवा गुरुपुष्यामृत योग यामध्ये केलं जातं. तुम्ही असंही केलं तरी चालेल. महत्व काय याचं, 108 ही संख्या ब्रह्मांडातील नक्षत्रांशी आणि ऊर्जा केंद्राशी जोडलेली आहे. हे पठण सलग करावं आणि यासाठी अंदाजे 2.5 ते 3 तास लागतात. फक्त अनुभव काय येतो याच्यातून, तर चरितामृतातील पडताळणीनुसार 108 वेळा स्तोत्र पठण केल्यास प्रारब्ध म्हणजे नशिबातील कठीण भोग सौम्य होण्याची ताकद निर्माण होतं. आता या अनुष्ठानासाठी पाळावयाचे नियम काय आहेत, तर नियम सांगणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय अनुष्ठान पूर्ण मानलं जाणार नाही. शुचिता म्हणजे शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असावं. आहार, अनुष्ठानाच्या काळात मांसाहार, कांदा लसूण आणि व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहावं, म्हणजे सात्विक आहार घ्यायचा आहे. आसन, लोकरीचं किंवा कुश आसन वापरावं जेणेकरून निर्माण झालेली ऊर्जा जमिनीत जाणार नाही. तुम्ही साधं बसकर वापरलं तरी चालतं. एकाग्रता, पठण करताना मध्येच उठायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही, पूर्ण एकाग्र होऊनच वाचायचं आहे. सतत 108 वेळा एकाच मंत्राचा किंवा स्तोत्राचा जप केल्यामुळे मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतात, ज्या व्यक्तीला गाढ ध्यान अवस्थेत नेतात. त्यामुळे कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि चमत्कार घडल्यासारखं वाटतं. आपलं जे मन आहे ते एकाग्र होतं.